विद्यापीठात 24. असे तथागताचे ज्ञानमयी प्रज्ञामयी 82 गाथा उद्यान आहेत. कधी कधी आयुष्यमान सारीपुत्र पुत्र, तर कधी मोगलायन, तर कधी आयुष्यमान कात्यायन यांनी यांनी तथागताच्या लक्षात राहतील तशा अति महत्त्वाच्या मानवी जीवनाला उपयोगी पडणाऱ्या गाथांचे संकलन आहे. त्यात ग्रंथ आणि पद्य दोन्हींचे मिश्रण आहेत. पण बुद्ध वचनाच्या अगोदर त्या भिक्खूंनी भगवंत असे म्हणाले असं मी ऐकले येथे, आणि नंतर गद्यात बुद्ध वचनाचेच उदाहरण असते व नंतर गद्यात भगवंताने असे म्हटले म्हणून त्या संबंधितच गाथा असे असते. अर्थात ते निश्चितच तथागताचेच वचन आहे हे मान्य करण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी अट्टहास केला आहे. यालाच युक्ती उत्तक म्हणतात. याचे पण उदाहरण तुम्हाला सांगतो. असे मी ऐकले वृत्त हेच भगवान असे म्हणाले आहत. असे म्हणाले, भिक्खूंनो, एका वस्तूला सोडा, मी तुमचा साक्षीदार होईल. त्यामुळे तुम्ही आवागमनात पडणार नाहीत. कोणत्या एका वस्तूला भिक्खूंनो, मोह नावाच्या एका वस्तूला सोडा, मी तुमचा साक्षीदार होईल. नंतर तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात पडणार नाहीत. भगवंत असे म्हणाले. या संबंधात हे सांगितल्या जाते, मोहाच्या कारणामुळे मूढ होऊन प्राणी वाईट गतीत पडतात. त्याचं मोहाला विपश्यना ज्ञानसंपन्न माणूस सम्यक रूपानं जाणून त्या मोहाचा त्याग करतो आणि त्यामुळे ते या जन्म मरणाच्या फेऱ्यात पडणाऱ्या सृष्टीवर पुन्हा येत नाहीत. हा पण अर्थ पण भगवंताने सांगितला असे मी ऐकले. जातक म्हणजे जन्माने उत्पन्न होणे व जात म्हणजे जन्म उत्पत्ती. पण कशाची उत्पत्ती? तर माणसाच्या मनाच्या अवस्थांची उत्पत्ती. जन्म याला पाली भाषेत जात म्हणतात. त्याबद्दलच्या कथा मनुष्य ह्याच जन्मात अनेक जन्म घेतो. म्हणजेच मनुष्य मनाच्या नाना प्रकारच्या अवस्थांतून जातो. अर्थात कधी मानसिक रूपाने तो वानरासारखा बनतो, तर कधी पक्ष्यासारखा, कधी कोल्ह्यासारखा, तर कधी सिंहासारखा. अशा प्रकारे
तथागताने मनाच्या 547 अवस्था सांगितल्या आहेत, तेव्हा मनुष्य रोज त्या अवस्थेतून गुजरत जातो आणि त्याचा परिणाम त्याच्या काया वाचा आणि मनावर येत होतो. म्हणून तो तशा प्रवृत्तीत राहून त्या प्रवृत्तीचे भोगतो. जो मनुष्य या